त्याच्या घरी तुम्ही ज्यांना पाहिलत ना ती त्याची आई नाहीये, ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी त्याची कलिग आहे शोभना मावशी। त्याच्या घरचा एकही माणूस हा त्याचा खरा नातेवाईक नाहीये। ते सगळेच जण त्यांच्या अडचणीमुळे त्यांना एक छप्पर हवंय, त्यांना प्रेम हवंय, आधार हवाय म्हणून एकत्र जमले। ओमनी ते प्रेम दिलंय त्यांना। ओम खरंच याही बाबतीत मुलगाच आहे तुमचा। वकील आहेस का ग तू? हो का? काय ना मॅडम, तुमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये एक छोटीशी फट आहे। ओम मला भेटायला का नाही आला? नाही म्हणजे मी त्याला भेटायला गेले होते हे कळल्यावर सुद्धा तो का नाही आला? एक फोनही नाही केला। प्रश्न फक्त ओमचा नाही, त्याचा हा सगळा वेडेपणा मी पोटात घालत, पण त्याचे बाबा त्याला मी कधीच माफ करणार नाही। चला मुलांनो, एका रांगेत उभे राहा, आपल्याला आज जायचंय। लवकर तुम्ही आवरून घ्या। चला 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 लवकर। आपल्या सुखासाठी एकदा तरी तुझ्या आईबाबांना भेटणं, खऱ्या आईबाबांना भेटणं फार गरजेचं आहे। त्यांनी असा क्लॉज वगैरे घातलाय का की माझे खरे आई बाबा हे लग्नाला आलेच पाहिजेत? तर मला असं म्हणायचं होतं की आपण सततच असं खोटं नाटक करत राहण्यापेक्षा तुझ्या खऱ्या आईबाबांनाच बोलावून घेऊया ना। अरे ओम, काय झालं आजोबा? उठ उठ आधी तू। आपण काय तू आधी उठ। हे बघ, तू पहिला ॲम्ब्युलन्सला फोन लाव, काय? डॉक्टरांना फोन लाव। आपण कशाला? अरे ही प्रमिला आहे ना, तिला धाप लागली आहे। मला हे सगळं वाईट चिन्ह दिसतंय। काय पण असं अचानक काय झालं? ते मी तुला सगळं नंतर सविस्तर सांगतो, पण तू आधी फोन लाव, वेळ वाया घालू नको। हो 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 लावतो लाव।